तर राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होईल आणि तसा जर निर्णय झाला तर शपथविधी सुद्धा उद्याच होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले। छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते आणि सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं, जर आमची तशी इच्छा असेल तर उद्या या संदर्भातली कार्यवाही होणे शक्य आहे का असं आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं। त्यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचं सुद्धा छगन भुजबळांनी सांगितलं। मात्र या संदर्भातली जी कायदेशीर प्रक्रिया आहे, जी कागदपत्र आहेत, त्याची कोणतीही सुरुवात झालेली नाहीये। कदाचित शासकीय दुखवटा आहे, तो दुखवटा झाल्यानंतर या संदर्भातली सुरुवात होईल असं छगन भुजबळांनी म्हटलंय। अजून 2-3 तासानंतर आमच्या हातामध्ये लेटर येऊ शकतं, त्यानंतर आम्ही अधिकृतपणे सांगू असंही छगन भुजबळांनी सांगितलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांची बैठक उद्या मुंबईमध्ये होणार आहे। विधिमंडळातले जे सगळे आमदार आहेत त्यांची एक बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये निर्णय होईल आणि विधिमंडळ गटनेते पदाची निवड केली जाईल। आता रास्त आहे मला वाटतं की सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं, अशा अनेक लोकांचं जे आम्ही टी व्हीला सुद्धा ऐकतोय आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे। पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल।